मित्र हो, शिवसेना पक्ष फोडल्याचं आणि आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण गेल्या 4 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये भिजत पडलेलं आहे. त्यानंतर आता 6 खासदारांच्या फुटीचं प्रकरण ही कोर्टात जाऊन विश्रांती घेईल आणि पुन्हा सचिन अहिर हे एकटेच फुटलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही अपात्र ठरवावं अशी उद्धव ठाकरे शिवसेनेची मागणी आहे. अपात्र प्रकरणाचा इतिहास तसा खूप काही बोलका आहे. किती अपात्र होतात, किती अपात्र केले जातात हे आता वेगळ्या पद्धतीने सांगायची गरजच उरली नाही. अहो, कायदा असला तरी सुद्धा तो कसा वाकवला जातो हे आपण पाहत आलेलो आहोत. पण सचिन अहिर यांच्या बाबत या कायद्याचाही मोठा पेच आहे. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे 5 आमदार आहेत. त्यातले फक्त एकटे सचिन अहिर हे शिंदे गटात गेल्यामुळे ते अपात्र ठरतील असा एक तर्क दिला जातो. मात्र अहिर हे 2022 मध्ये आमदार झाले तेव्हा शिवसेना एकच होती. ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा सदस्यामधून विधान परिषदेवर निवडून गेलेले होते. त्यामुळे ते शिवसेनेतलेच आहेत. आणि विधान परिषदेमध्ये अधिकृतपणे 2 गटांना अजूनही मान्यता मिळालेली नाही असा शिंदे गटाचा दावा आहे. शिवाय सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीला व्हीप लागू होत नाही. त्याचबरोबर या पदासाठी पक्षांतर बंदी कायदाही लागू होत नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांच्या मते मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून सचिन अहिर हे ठाकरे शिवसेनेतच होते. आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये असून त्यालाच अधिकृत पक्ष म्हणून मान्यता द्यावी असं प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांनी दिलेलं होतं आणि त्यावर या सचिन अहिर यांची सही होती. ते आज शिंदे गटात गेल्यामुळं आणि विधान परिषदेमध्ये आमच्या पक्षात 2/3 फूट पडलेली नसल्यामुळं सचिन अहिर यांना अपात्र करायला हवं असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं म्हणणं आहे. दोन्ही बाजूने आपापले दावे केले जात असले तरी कायदा नक्की काय सांगतो हे अधिक महत्वाचं आहे. अर्थात कायदा वाकवला जातो हे जरी खरं असलं तरी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनाच तो वाकवता येतो. आणि इथं तर कायदा अगदी स्पष्टपणे आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने कोर्टात लढत येणारे वकील असीम सरोदे यांनी थेट कायदा दाखवून उद्धव ठाकरे यांचं यात काहीही चालणार नाही असंच स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळं सचिन अहिर एकटे हे आमदार पक्ष सोडून गेले असले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेद 5 नुसार या अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, सरोदे हे तर ठाकरे शिवसेनेचे वकील आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नेमकं खिंडीत गाठलेलं आहे असंच म्हणावं लागेल. शिवाय पहिलीच प्रकरणं भिजत पडलेली आहेत. त्यामुळं या प्रकरणाचं सुद्धा काय होऊ शकतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं आणि पुढं काय घडेल याचाही अंदाज आपल्याला आहे. पाहूया मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.